जिल्हा सातारा येथून प्रशांत कदम साहेब लोकसभेची निवडणूक लढवत आहेत. सावंत साहेबांचं फेडरेशनने त्यांना पुरस्कृत केलेला आहे. सातारा जिल्हा हा माजी सैनिकांचा गजबजलेला जिल्हा आहे. सातारा जिल्ह्याची माती ही नाना पाटील पत्रे सरकार यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. ते महान स्वातंत्र्य सेनानी होते आणि त्यांना पूर्ण महाराष्ट्र देश ओळखतो. अशा महान स्वातंत्र्य सेनानीच्या जिल्ह्यामध्ये आता माजी सैनिक प्रशांत कदम साहेब लोकसभेची निवडणूक लढवत आहेत. त्यांची क्लिप व्हायरल झाल्यावर नंतर मी त्यांना आता असा अभिनंदनाचा फोन केला. त्यांनी तयारी जोमात चालू आहे. कारण सातारा जिल्ह्यामध्ये लाखोच्या 3-4 लाखाच्या दरम्यान माजी सैनिकांच्या कुटुंबातील मतदान आहे. त्यामुळे कदम साहेबांचा विजय हा निश्चित झाला आहे. त्यामुळे त्यांना एक सपोर्ट सैनिक समाज पार्टीमध्ये द्वारा देण्यात यावा असं माझी इच्छा आहे. मी त्यांना फोन करून अभिनंदन केलं आणि त्यांना स्फूर्ती देण्याचं काम केलं. त्यामुळे सैनिक समाज पार्टी ही प्रशांत कदम साहेबांना जाहीर पाठिंबा देत आहे आणि त्यांना योग्य त्या प्रकारे मदत केल्या जाणार आहे. सैनिक समाज पार्टीतर्फे मदत केल्या जाणार आहे आणि ते नक्कीच या महाराष्ट्रातून सैनिक म्हणून खासदार म्हणून निवडून जाणार यामध्ये तिळमात्र शंका नाही. कदम साहेब तुमचं अभिनंदन. भारतवर्ष की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सैनिक समाज पार्टीचा विजय असो. कदम साहेबांचा विजय असो.